आचार्य पर्यायामध्ये जी कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त झालेलं आहे त्यांचं स्वरूप व्यवहाराने दाखवत आहे. आणि प्रत्येक जो जीव आहे, प्रत्येक जीवाच्या स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये विराजमान असतानासुद्धा जो देहाला स्पर्श करत नाही, देहरूप होत नाही, असा प्रत्येकाचा परमात्माचं स्वरूप काय आहे? पर्यायामध्ये विभाव आहे, रागद्वेषादी परिणाम आहे. मग हे असतानासुद्धा तो परमात्मा, कारण परमात्मा शुद्ध स्वरूप आहे. याचं या ठिकाणी आचार्य कथन करत असताना आपण काल पहिला, दुसरा, तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये पाहिलं होतं. इथे आर्यन सूक्ष्म आणि स्थूल पदार्थाला जाणतात व्यवहाराने सांगितलं. 15 पानावरती शेवटचा पॅरेग्राफ. जो निश्चय नैश्चय अपने स्वरूप में स्थित है और व्यवहारने से सब लोकालोक को निस्संदेह रूप से प्रत्यक्ष देखते हैं, परंतु पदार्थ में तन्मय नहीं है, अपने स्वरूप में ही तन्मय है. मग ते सिद्ध भगवान कहते हैं निश्चय निर्णय आपल्या स्वरूपामध्ये स्थित आहे. जे आपल्या आत्म्याचं कारण परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याला ते जाणतात. आणि व्यवहारण्याने लोक आलोकातील संपूर्ण पदार्थाला प्रत्यक्ष जाणतात. जी प्रत्यक्ष जाणण्यामध्ये त्यांच्यामध्ये संशय, विपर्य, अनद्वैताय, अज्ञान नाही. मग आणि ते पदार्थाला जाणत असतानासुद्धा तन्मय नाहीत. म्हणजे एकाच वेळेला स्वतःच्या आत्म्याला पण जाणतात आणि परपदार्थाला जाणतात. मग स्व आत्म्याला जाणत असताना स्व आत्म्याशी तन्मय आहेत म्हणून सुखी आहेत. आणि परपदार्थाला जाणत असताना परपदार्थाशी तन्मय नाहीत म्हणून ते सुखी पण नाहीत आणि दुःखी पण नाही. आणि आपण छद्मस्त कसे करतो? परपदार्थाला जाणत असताना त्या पदार्थामध्ये तन्मय होतो. आणि जेव्हा तन्मय होतो तेव्हा सुखदुःखरूप परिणती होते. पण म्हणजे परपदार्थाला जाणल्यामुळे सुखदुःख नाही. पण परपदार्थाला जाणत असताना मी परपदार्थांचा आहे आणि परपदार्थ माझे आहे. ही असं परपदार्थामध्ये दोन भिन्न पदार्थामध्ये एक रूपाचं श्रद्धान करतो, ज्ञान करतो आणि अनुचरण करतो म्हणून आपण दुःखी आहोत. ते सुखी दुःखी नाहीत. यद्यपि यदि पर पदार्थ में तन्मय हो तो पर के सुख दुख से आप सुखी दुःखी होए, परंतु ऐसा उनमें कदाचित भी नहीं है. मग सिद्ध भगवान आर्यन परमात्मा तसं आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणण्यामध्ये तन्मय आहे. तसं जर परपदार्थाला जाणण्यामध्ये जर तन्मय असतील तर त्यांना सुखदुःख होईल. पण परपदार्थाला जाणत असताना हे परपदार्थ माझ्या आत्म्यापासून भिन्न आहे आणि मी त्यांच्यापासून भिन्न आहे असं तन्मय रूपाने जाणत नाहीत. पण त्यांना सुखदुःख नाही. आणि तन्मय रूपाने जाणतील तर सुखदुःखाला प्राप्त होते. मग परपदार्थाला तन्मय रूपाने जर अरिहंत सिद्ध भगवान जाणतील तर त्यांच्यामध्ये वितरागता राहणार नाही. काही परपदार्थाला तन्मय रूपाने जाणताना निमाने सुखदुःख होतं, म्हणजे सराग अवस्था प्रगट होते. म्हणून अरिहंत भगवंताचे लक्षण करताना पहिलं विशेषण दिलं वितराग, नंतर सर्वज्ञ आणि हितोपदेशी. मग असं का सांगलं? वितराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी असे असतात ते सर्वज्ञ अरिहंत परमात्मा असतात. मग असा क्रम का दिला? तर 12व्या गुणस्थानामध्ये काय होतं? रागाचा पूर्ण अभाव होतो. म्हणून एक अपेक्षेने 10वं, 11वं आणि 12वं 3 गुणस्थांवरती जीवाला वितराग म्हटलं. आणि जेव्हा चारित्रामध्ये वितरागता प्रगट होते
तेव्हा 13व्या गुणस्थानामध्ये ज्ञान पूर्ण होतं. आणि जेव्हा ज्ञान पूर्ण होतं, समोच्चची रचना होते, तेव्हा भगवान उपदेश देतात. म्हणजे प्रत्येक तीर्थंकर जन्मताचं द्वादशांगाचे पाठी असतात. प्रत्येक तीर्थंकर जन्मता द्वादशांगाचे पाठी असतात. मग द्वादशांगाचे पाठी असल्यानंतरसुद्धा त्यांना गृहस्थ अवस्थेमध्ये कशाबद्दलही शंका उत्पन्न होत नाही. कोणत्याही तत्वाबद्दल त्यांना शंका उत्पन्न होत नाही, कारण द्वादशांगाचे पूर्ण पाठी असल्यामुळे. एक. दुसरं, द्वादशांगाचे पाठी असून दीक्षा घेतल्यानंतर केवळ ज्ञानोत्तर बोलत नाही. प्रत्येक तीर्थंकर दीक्षा घेतल्यापासून केवळ ज्ञानापर्यंत मौन राहतात. जे उपदेश देत नाहीत किंवा बोलत नाही, कारण तर क्षोभक्षम ज्ञान तिथे आहे. मग आदिनाथ भगवंतांना दीक्षा घेतल्यानंतर केवळ ज्ञान होण्यासाठी 1000 वर्ष लागले. महावीराला 12 वर्ष लागले. मग आता उपदेश पण दुसऱ्याला देत नाही, पूजा करत नाही, भक्ती करत नाही, काही करत नाही ती. मग काय केलं 12 वर्ष त्यांनी? महावीराने, आदिनाथाने 1000 वर्ष काय केलं? मग आचार्य सांगतात, अनादी कालापासून आपल्या ज्ञान पर्यायाला पर विषयाला जाणण्याची सवय आहे. जे ज्ञानाचं परिणमन नेयार्थ रूपाने होतं. मग आपली ज्ञान पर्याय जी पर पदार्थाकडे जात होती, त्या पर पदार्थाकडे न जाऊन स्व आत्म्याकडे आणण्यासाठी 12 वर्ष पुरुषार्थ करावा लागला. किती वर्ष? म्हणजे जी ज्ञानपर्याय बाहेर थोडी आपल्या आत्म्याला जाणत होते आणि थोडं विचार बाहेर आला तर परत जात. मग ती पराकडून उपयोग आपल्या स्वतःकडे आणण्यासाठी 12 वर्ष पुरुषार्थ करावा लागला. त्याला जसं उदाहरण आहे, एक शेजारी 2 गवळी आहेत आणि दोघांच्या घरी गाई म्हशी आहेत. आणि एक शेजारच्या व्यक्तीने दुसऱ्या शेजारच्या व्यक्तीची एक गाय विकत घेतली आणि दोघांच्या गाई म्हशी चरायला एकदम जातात. मग काय करतं? मग ती येताना परत काय करते? आता पहिली गाय पहिल्याच मालकाच्या घरी जाते आणि ह्याने विकले, त्याला शेजारी त्याने विकले, पण त्याच्या घरी जाते. मग तो मालक येऊन पाहतो की आपली गाय दिसत नाही वेगळी गेली. मग तो परत इकडे येतो आणि इकडे तो काय करतो? तिला घेऊन जातो आणि मारतो, काठीने मारतो आणि परत घेऊन जातो. आणि आता ज्या पहिल्याच्या मालकाकडे होती तो मारतो पण खाऊ घालत नाही. दुसरा मालक काय तर मारतो पण खाऊ घालतो. मग असं बरेच दिवस झाल्यानंतर ती गाय काय निर्णय करते? श्रद्धा, आता हा आपला मालक नाही, हा मारतो पण आणि खाऊ पण घालत नाही. पहिले खाऊ घालत होता आणि मारत नव्हता, आता खाऊ घालतो आणि मारतो. खाऊ घालत नाही मार, पण तो दुसरा काय आहे? मारतो पण खाऊ घालतो. काही दिवसांतर ती काय करते? परत आपल्या पण तिकडे जाते. तसं आपल्या ज्ञान पर्याय पहिल्याच्या मालकाकडे जातात, 5 इंद्रिय मनाच्या विषयाकडे. मग त्याला तिकडून इकडे आणण्यासाठी 12 वर्ष प्रयत्न करावा लागला. जे मग इथे आपलं ज्ञान पर्याय अशी नेयार्थ परिणमन करते, तेव्हा तिथे सुखदुःख आहे. म्हणून एकापेक्षाने 12व्या गुणस्थानामध्ये चारित्र पूर्ण होतं, 13व्या गुणस्थानामध्ये तेव्हा ज्ञान पूर्ण होतं. आणि ज्ञान पूर्ण झाल्यानंतरच अनंत भगवान उपदेश देतात. म्हणून वीतराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी. मग ते जाणत असताना तर त्याच्याची तन्मय झाले तर का म्हणजे त्यांना सुखदुःख होईल. म्हणून जाणण्याने सुखदुःख होत नाही, जाणत असताना तन्मय होतो तेव्हा सुखदुःख होतं. म्हणून त्यांना ते कधीही दुःख होत नाही. व्यवहार नैसे स्थूल सूक्ष्म सभी को केवल ज्ञान से प्रत्यक्ष निस्संदेह जानते हैं. किस पदार्थ के राग द्वेष नाही आहे. मग सर्व पदार्थाला जाणूनसुद्धा
त्याच्यामध्ये रागद्वेष परिणती होत नाही. आपण सकाळी येताना दर्पणमध्ये पाहून आलो. मग दर्पणमध्ये आपण आपला चेहरा पाहत असताना ज्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब झळकलेलं आहे त्या दर्पणाला रागद्वेष होतात का कधी? नाही. पण त्या दर्पणासमोरून आपण उभारल्यानंतर आपले केस विस्कटले असतील तर त्याला सरळ करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं तो दर्पण रागद्वेष परिणती करत नाही. पण दर्पणासमोर उभारलेले आपण जे आहोत तिथे जाणतो. पण समजा आपण वस्त्र घातले तर केस इकडे ते वेगळं विस्कटले, मग आपल्याला काय झालं? त्याला चांगले करण्याचा राग झाला आणि विस्कटलेला द्वेष आहे. मग आपल्याला भाव होतात पण त्या दर्पणाला काही नाही. तसं केवलीच्या केवल ज्ञानरूपी दर्पणामध्ये सर्व पदार्थ झळकतात आणि ते जाणतात. पण जाणत असताना तन्मय होत नाही. स्व आणि पराचं ज्ञान आहे म्हणून त्यांना सुखदुःख पर्यायामध्ये होत नाही. मग आपल्याला पर्यायामध्ये आकुलता नको, सुखदुःख नको, रागद्वेष नको. तर मग आचार्य सांगतात जे अरिहंत भगवान जे कार्य करून सुखी आहेत तुम्हालाही तेच कार्य करायला पाहिजे. तर तुमच्या पर्यायामध्ये तुम्हाला रागद्वेष होणार नाही, वितरागता प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल. मग त्यांनी आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणून ते सुखी आहे. तसं तुम्ही आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणा, तेवढ्या वेळात तुम्हाला क्षणमात्र सुखाची प्राप्ती होते. मग सुख प्राप्त झालं म्हणजे काय झालं? तर राग आणि द्वेष ही परिणती न होणे याचं नाव सुख आहे. मग आपल्या स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला जाणत असताना तेव्हा पंचपरमेष्ठीचा विचार आहे का आपल्यापाशी? नाही. ते पंचपरमेष्ठीबद्दल विचार नाही म्हणून राग नाही आणि कुणाबद्दल द्वेष नाही म्हणून राग नाही, द्वेष नाही. स्वरूपाला जाणताना आणि तेवढ्याच क्षणापर्यंत वितरागता प्राप्त झाली आणि त्या वितरागाचं नाव सुख आहे. एक. दुसरं, आपली ज्ञान पर्याय पंचपरमेष्ठीला विषय करत नाही. आपली ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या आत्म्याला विषय करते. पण जसं परद्रव्याला विषय करून रागद्वेष होतो, कर्म बांधला जातो, तसं स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून जाणून जर रागद्वेष होतील तर कोणीही जीव संसारातून मुक्त होणार नाही. मग ते आचार्य सांगतात ते जे कार्य करतात तसं तुम्ही करा. मुलाचा वाढदिवस आहे, 2, 3, 4, 5 वर्षाचा मुलगा आणि त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी पेढे आणून वाटले. मग तोही मुलगा काय करतो? पेढा खातो. 1 पेढा किंवा अर्धा पेढा खातो. आपण 5 पेढे खाल्ले. तो मुलगा काय म्हणतो? मीही तुमच्यासारखा पेढा खाल्ला. तुम्ही जसा पेढा खाल्ला नाही तसा मीही पेढा खाल्ला. तो कुठे बघतो? क्वांटिटी बघतो का क्वालिटी बघतो? बस. तुम्ही जसा पेढा खाल्ला तसा मीही पेढा खाल्लेला आहे. किती खाल्ला हे बघत नाही. तसं केवली भगवान आणि अरिहंत आपण कसे आहेत? तिथे प्रवचन चार आहे का बघायला? तर केवली भगवान आणि आपल्या ज्ञानामध्ये जाणण्यामध्ये विषयामध्ये काही फरक नाही. प्रवचन सार तेच आहे प्रवचन. पांढरं हे पांढरं कोणतं आहे? मग आचार्य म्हणतात
केवली भगवंताने जे आत्म्याला जाणतात आणि तुम्ही छद्मस्त जे आत्म्याला जाणतात, दोघांच्या जाणण्यामध्ये काहीही फरक नाही. म्हणून मग केवली भगवान आपल्या स्वतःच्या आत्म्याला काही विशेष जाणतात आणि आपण आपल्या आत्म्याला काही कमी जाणतो, असं तो विचार सोडून दे. का सांगतात? गाथेत 33 नंबर गाथा आहे प्रवचन 4मध्ये. तिथे गाथेला अमृतचंद्राने शीर्षक दिलं. का सांगितलं? अब केवल ज्ञानी को और श्रुत ज्ञानी को अविशेष रूप से दिखाकर, जे केवल ज्ञानी जे आपल्या आत्म्याला जाणतात आणि आपण जे श्रुत ज्ञान आहे ते आत्म्याला जाणतो, त्याच्यामध्ये विशेषता नाही. ती दोघांचं स्वतःच्या आत्म्याला जाणणं समान आहे, विशेषता तिथे नहीं. मग विशेष आकांक्षा के क्षोभ का क्षय करते हैं. अर्थात केवल ज्ञानी में और श्रुत ज्ञानी में अंतर नहीं है. म्हणजे केवल ज्ञानी ज्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणतात केवल ज्ञानाच्या द्वारे, आणि श्रुत ज्ञानी जो जीव आहे तो श्रुत ज्ञानाच्या आपल्या आत्म्याला जाणतो, दोघांमध्ये काहीही फरक नाही. जे आचार्य सांगतात केवल ज्ञानी आणि श्रुत ज्ञानाच्या द्वारे जाणवित येणारा शुद्ध आत्म्यामध्ये काही फरक नाही. जाणणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये पण फरक नाही आणि मिळणारं फळ आहे तिथे पण फरक नाही. म्हणजे एक अपेक्षेने विषयामध्ये फरक नाही, ज्ञानामध्ये फरक नाही आणि मिळणाऱ्या अतींद्रिय सुखामध्ये आनंदामध्ये सुद्धा फरक नाही. मग ही पहिले आपल्याला जी आकुलता आहे ना, ती आकुलता या ठिकाणी आचार्याने नष्ट केली. जे केवळ ज्ञानाने श्रुत ज्ञानामध्ये जाणण्यामध्ये काही विशेष नाही. म्हणून मी श्रुत ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला काही थोडं जाणतो आणि अनंत सिद्ध भगवान केवळ ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला काही विशेष जाणतात, हे काहीही फरक नाही. केवळ ज्ञानी आपल्या केवळ ज्ञान पर्यायाच्या द्वारे द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, गुणभेद, पर्याय सामान्य धर्म, पर्याय विशेष धर्म याने रहित आपल्या स्वशुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणतात. कसे? द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, गुणभेद पर्याय भेदाने रहित, पर्याय सामान्य धर्म आणि पर्याय विशेष धर्म या दोन्हीने रहित आपल्या शुद्ध आत्म्याला जाणतात. आता पर्याय विशेष धर्म आणि पर्याय सामान्य धर्म म्हणजे काय? दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर एक उत्पाद आणि व्यय आहे. उत्पाद आणि व्यय हे पर्याय धर्म सामान्य आहे आणि तो सामान्य का तर साहीही द्रव्यामध्ये उत्पाद व्यय द्रव्युक्तम सत हे लक्षण आहे. मग उत्पाद होणे, अनेक पर्यायाचा व्यय होणे, त्याला म्हणायचं सामान्य पर्याय धर्म. आणि विशेष पर्याय धर्म मती ज्ञानापासून ते केवल ज्ञानापर्यंत ज्या पर्याय आहेत त्याचं विशेष पर्याय धर्म. मग अशा सामान्य विशेष आदी सर्व पर्यायाने गुणभेदाने रहित आपल्या स्वशुद्ध आत्म्याला जाणतात, म्हणून ते सुखी आहेत. मग 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत सम्यक्दृष्टी जीव तेही आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, गुणभेद पर्याय भेदाने सामान्य विशेष आणि पर्याय भेदाने आपल्या शुद्ध आत्म्याला जाणतात. जे दोघांच्या ध्यानाचा विषय सारखाच आहे, दोघांमध्ये काहीही फरक नाही. अर्थात ज्ञानाच्या अपेक्षेने. मग कोण म्हणेल आपण छद्मस्तापशी श्रुत ज्ञान आहे,
त्यांच्यापाशी केवळ ज्ञान आहे. मग ज्ञानाच्या अपेक्षेने फरक माना, तर आचरणात ज्ञानाच्या अपेक्षेने पण फरक नाही. पहिले आपल्याला केवळ ज्ञान आणि श्रुत ज्ञानामध्ये फरक वाटतो. श्रुतज्ञान क्षोक्षम जनित आहे आणि केवळ ज्ञान क्षयिक आहे. मग त्याच्यामध्ये भेद माना तुम्ही. मग विषयामध्ये भेद न मी मान्य करतो, पण ज्ञानाच्या पर्यायामध्ये क्षयिक ज्ञान क्षोक्षम ज्ञान आहे. आवरणाने सहित आवरणाने रहित आहे. मग त्या ज्ञानामध्ये सुद्धा तुम्ही फरक नाही मानता, हे आम्हाला पटत नाही, योग्य वाटत नाही. असं शिष्य आचार्यांना प्रश्न मानतो. मग आचार्य काय सांगतात? केवळ ज्ञानी जे आत्म्याला प्रत्यक्ष जाणतात ते ज्ञान त्यांचं प्रत्यक्ष आहे. आणि श्रुतज्ञानी आत्म्याला जाणतात, अनुभव करतात, त्यांचं पण ज्ञान प्रत्यक्ष आहे. म्हणजे दोघांचंही ज्ञान प्रत्यक्ष आहे. एकाचं परोक्ष आणि एकाचं प्रत्यक्ष आहे असं नाही. म्हणजे दोघांचं ज्ञानही प्रत्यक्ष आहे. दोघंही आपल्या कारण परमात्म्याला जाणताना इंद्रिय आणि मनाचं अवलंबन नाही. म्हणून इंद्रिय मनाचं अवलंबन नाही. म्हणून केवली भगवंताचं आत्म्याला जाणणे आणि श्रुतज्ञानी आत्म्याला जाणणे, अनुभव करणे, दोघांचं ज्ञान प्रत्यक्ष असल्यामुळे दोघांमध्ये ज्ञानामध्ये फरक नाही. इकडून सांगितलं. दुसरं सांगितलं, केवली भगवंताचं केवळ ज्ञान प्रमाण आहे. केवली भगवंताचं केवळ ज्ञान प्रमाण आहे. आणि श्रुतज्ञानी आपल्या आत्म्याला जाणत असताना त्याचं ज्ञान पण प्रमाण आहे. तुम्हाला 7 नंबर चार्ट बघा, थोडंसं लक्षात येतं की केवली भगवान आणि आपण छद्मस्त, जे ग अभिवृत्ती आहे की नाही, पहिला कॉलम ग अभिवृत्ती, निश्चय नाही, परमशुद्ध निश्चय नाही, कारण परमात्मा, कारण समयसार, ध्रुवदृष्टि से अशे धर्मात्मक अखंड द्रव्य जानना कथन करना व गुण के द्वारा अशे धर्मात्मक अखंड द्रव्य को जानना कथन करना, ज्ञानवान टंकोत्कीर्ण न्यायक स्वभाव. म्हणजे हे सगळ्यांच्या ज्ञानाचा विषयामध्ये फरक नाही. आता वरती बघा, वरती प्रमाणामध्ये आदोन केवळ ज्ञान आहे आणि आपाचं मती ज्ञान आहे. मग इकडून पाहता आलं की केवळ ज्ञान आणि मती श्रुत ज्ञान आहे. पण कसं नाही, मग आदोन केले स्वार्थ, आदोन केवळ म्हणजे सर्व द्रव्य सर्व पर्याय, स्वार्थ पूर्ण अतींद्रिय प्रत्यक्ष, इंद्रियात्व मन अथवा प्रत्येकतंत्र की अपेक्षा नाही आहे. तसं आपाचं मती श्रुत ज्ञान, कतिपय पर्यायात्मक द्रव्य, निज ध्रुव शुद्ध आत्मद्रव्य का अनुभव, स्वार्थ एकदेश अतींद्रिय प्रत्यक्ष. मग अतींद्रिय प्रत्यक्षामध्ये कुठे भेद आहे का? नाही. म्हणजे विषय त्यांचा आणि आपला बरोबर आहे. त्यांचं ज्ञान प्रमाण आहे तसं आपलं ज्ञान प्रमाण आहे. त्यांचं जसं अतींद्रिय प्रत्यक्ष तसं आपलं पण अतींद्रिय प्रत्यक्ष आहे. म्हणून दोघांच्या ज्ञानामध्ये विषयामध्ये फरक नाही. मग कोण म्हणतं जे सुख आहे, आनंद आहे, त्याच्यामध्ये फरक आहे असं माना. मग केवली भगवंतापाशी अनंत सुख आहे आणि आपल्या क्षयक्षम ज्ञानी जीवापाशी एकदेश सुख आहे. मग असा तर भेद माना. तर मग त्यानंतर की त्यांच्या विषयामध्ये भेद नाही, त्यांच्या ज्ञानामध्ये भेद नाही आणि मिळणारं जे सुख आहे, आनंद आहे, वितराग परिणत, तिथेही फरक नाही. म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणूनच आनंद प्राप्त होतो. मग त्यांनीही आत्म्याला जाणून सुखी आहे आणि आपणही आत्म्याला जाणून अतींद्रिय सुखी आहोत. जी त्यांचा विषय, त्यांचं ज्ञान आणि त्यांचं फळ आणि माझा विषय, माझं ज्ञान आणि माझ्या फळामध्ये काही भेद नाही. एक सांगितलं. दुसरं सांगितलं श्रुत ज्ञान आहे,
त्या श्रुत ज्ञानामध्ये श्रुत उपाधी काढून टाका. का सांगितलं? श्रुत उपाधी काढत राहतं काय? ज्ञान. आणि केवळ ज्ञानामध्ये केवळ उपाधी काढा. बस संपलं. जे विषय बराबर आहे, साधन प्राणी अतिंद्रिय सुख, दोघांचंही अतिंद्रिय सुख आहे. आता ते अनंत आणि एक देश ही कल्पना सोडून द्या, उपाधी सोडून द्या. तर या अपेक्षेने छद्मस्ताच्या जीवांच्या सगळ्यांचा विषय आणि त्यांचं ज्ञान आणि फळ समान आहे. पहिले समानता दाखवली. आम्हाला काढतं अरिहंताचं ज्ञान जास्त आहे आणि त्यांचा कारण परमात्मा आत्म्याला काही विशेष जाणतो, जास्त जाणतो, आणि आपलं श्रुत ज्ञान आहे ते आत्म्याला काही कमी जाणतं. असं तुम्हाला पर्यायामध्ये आकुलता दुःख होईल म्हणून सांगावं लागलं. त्यांच्या जाणण्याच्या विषयामध्ये फरक नाही, तुमच्या जाणण्याच्या विषयामध्ये फरक नाही. त्यांच्या जाणण्याचे ज्ञान अतींद्रिय आहे, प्रमाण आहे. तसं तुमचं ज्ञान जाणणारंसुद्धा अतींद्रिय प्रमाण आहे. त्यांना अतींद्रिय आनंद वीतरागत आहे, तसं तुमच्यामध्ये पण अतींद्रिय वीतरागत आहे. म्हणून काही आकुलता करू नका. आणि कुठे सांगतात आचार्य? 7व्या नरकामधला नारकी आणि सर्वार सिद्धीमधले देव आणि स्वयंवरण समुद्रामधला महामत्स्य आणि अडीच द्वीपामध्ये असणारे मनुष्य, या सर्वांची चर्चा येते. फक्त मनुष्यासाठी घेऊ नका, कारण चारी गतीमध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग हे सूत्र सांगितलं. पुढे काय सांगितलं? दुसरं सूत्र तत्वार्थ श्रद्धाणं सम्यक दर्शन. पुढे तिसरं सूत्र काय सांगितलं? तन निसर्गात अधिगमात वाहा. म्हणजे शंकाकडे शंका विचारली. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र हा तुम्ही मोक्षाचा मार्ग सांगितला, बरोबर आहे. पण त्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्रामध्ये जे पहिले सम्यक दर्शन पद आहे, वाक्य आहे, मग ते सम्यक दर्शन जीवाला कसं प्राप्त होतं? मार्ग तिन्हीच आहे, पण सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा विषय कसा असला पाहिजे? मग तत्वार्थ श्रद्धाणं सम्यक दर्शन. जे सम्यक दर्शनाची प्राप्ती तत्वार्थाच्या श्रद्धानाने होते. जे व्यवहाराने 7 तत्व आणि 9 पदार्थ आणि निश्चयाने त्या 7 तत्व 9 पदार्थामध्ये असणारा एक आत्मा, म्हणजे एक आत्मा झाला अर्थ आणि 7 तत्व हे झाले पदार्थ म्हणजे पर्याय. जे द्रव्य पर्यायात्मक वस्तूच्या श्रद्धानाने सम्यक दर्शन होतं. मग परत शिष्य प्रश्न मांडतो, तत्वार्थ श्रद्धानाने सम्यक दर्शन होतं, मान्य आहे. पण त्या सम्यक दर्शनाची उत्पत्ती कशी होते? मग सांगितलं की निसर्ग आणि अधिगमाने होते. मग अधिगम म्हणजे वर्तमानामध्ये दुसऱ्याचा उपदेश ऐकून जे आत्म्याचा अनुभव करून सम्यक दर्शन प्राप्त होतं त्याला अधिगम म्हणजे ज्ञान. आणि निसर्ग म्हणजे दुसऱ्याचा उपदेश न ऐकता पूर्वीच्या भवाच्या संस्काराच्याद्वारे वर्तमानमध्ये स्वतःच्या आत्म्याचा अनुभव करून जे सम्यक दर्शन प्राप्त होतं त्याला निसर्गज म्हटलं. मग जे अधिगम सम्यक दर्शन आहे, कितव्या नरकापर्यंत अधिगम सम्यक दर्शन प्राप्त होतं? 7 नरक आहे, त्यामध्ये कितव्या नरकापर्यंत अधिगम सम्यक दर्शनाची प्राप्ती होते? 3ऱ्या नरकापर्यंत अधिगम सम्यक दर्शन. निसर्ग पण होतं, पण अधिगमाच्या अपेक्षेने 3ऱ्या नरकापर्यंत अधिगम सम्यक दर्शन होतं. सीतेचा जीव रावणाला, लक्ष्मणाला उपदेश दिला. बलभद्राच्या जीवाने जाऊन कृष्णाला उपदेश दिला. मग अशा 3ऱ्या नरकापर्यंतच स्वर्गातले देव जातात, मनुष्य जाता येत नाही.
तिरेंच्याला जाता येत नाही, नारकी जात नाही. पण स्वर्गातले देव 16व्या स्वर्गापर्यंत ते जीवाचं जाऊन उपदेश देतात. 16व्या स्वर्गाचे वरचे कोणीही देव नरकात जात नाही, सम्यक दृष्टी असेल तरीही, कारण त्यांना भावच होत नाही. आणि नरकामध्ये, तिसऱ्या नरकामध्ये उपदेश देण्यासाठी कोणीही कुणाला उपदेश देण्यासाठी जात नाही. नियम आहे त्याचा. जे पूर्वीचे संबंधी होते त्यांनाच उपदेश द्यायला जातात. बलभद्र कृष्णाचे भाऊ होते, ते गेले. सीताचा जीव रावण आणि ते लक्ष्मण दीर होता. म्हणजे हे ठराविक लोकांना जो उपदेश सगळ्याला जात नाही. ती तिसऱ्या नरकापर्यंत जातात. आणि 4थ्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त होतं, क्षावशमिक सम्यक दर्शन प्राप्त होतं, निसर्गज. म्हणजे त्यांना कोणी उपदेश देत नाही. मग अशा 7व्या नरकातला नारकी जन्मल्यानंतर अंतर्मुहूर्तानंतर क्षोभशम सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो, जे स्वतःच्या तृत ज्ञानाच्याद्वारे स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करून सम्यकदृष्टी होतो. आणि 9 ग्रहांमध्ये मिथ्यादृष्टी गेला आणि तो सम्यक दर्शन प्राप्त करेल तर त्यालाही त्याच्या तृत ज्ञानाच्याद्वारे करू शकतो. महामत्स्य उत्पन्न झाला, किती मोठा, 1000 योजन लांब, 500 वजन रुंदी आणि 250 वजन जाडी. एवढं एक अंतर्मुहूर्तात एवढे मोठं शरीर तयार होतं. एक अंतर्मुहूर्तात एवढ्या मोठ्या आहार वरणा गोळा करतो आणि अंतर्मुहूर्तात एवढं मोठं शरीर तयार होतं. आणि 6 पर्याप्ती पूर्ण झाल्या, अंतर्मुहूर्त झालं तर क्षोभशम सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. जे तिथे उपदेश देणारा कोणी तरीसुद्धा आचार्य सांगतात ते नारक, 7व्या नारकापासून 9व्या ग्रहिकेपर्यंत सगळे महामत्स्यसुद्धा ते आपल्या श्रुत ज्ञानाच्याद्वारे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणून सम्यकदृष्टी होतात. म्हणजे याचा अर्थ विषय तुमचा बराबर पाहिजे, जाणणारी ज्ञान पर्याय आणि प्रत्यक्ष आणि परोक्ष हे जे 2 ज्ञान पर्याय आहेत त्याचं स्वरूप तुम्हाला माहिती पाहिजे. एकतर ज्याला जाणायचं आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला ज्ञान पाहिजे, ज्या ज्ञानाचं जे जाणतो त्या ज्ञानाबद्दल तुम्हाला ज्ञान पाहिजे, आणि जे फळ मिळणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान पाहिजे. तरच तुमच्या ज्ञानामध्ये विषय ज्ञान आणि त्याचं मिळणारं फळ याला तुम्हाला संशय, विपरीत, अनध्यवस्था नसेल तर बराबर त्याची प्राप्ती होते. म्हणून तिथे काय झालं की ज्ञानाचे प्रत्यक्ष आणि परोक्ष 2 भेद आहेत. आणि प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण का आणि परोक्ष ज्ञानाचं लक्षण काय? तर प्रत्यक्ष ज्ञानामध्ये हाचा भाव असतो आणि परोक्ष ज्ञानामध्ये तो ती तेचा भाव असतो. तो शिखरजीचा पहाड, ती बाहुबलीची मूर्ती, मग तो ती ते शब्द नाही. ज्ञानामध्ये भाव, ज्या ज्ञानाच्याद्वारे पदार्थाला जाणत असताना त्या ज्ञानामध्ये तो ती तेचा भाव आहे, त्याला परोक्ष म्हणायचं. आणि ज्या ज्ञानामध्ये हाचा भाव आहे त्याला प्रत्यक्ष म्हणतात. म्हणजे हे जर आपल्याला सामान्य रूपाने जर व्यवस्थितशीर समजलं तर मग आपल्याला कुठेही बाधा येत नाही. समजा आत्ता इथे आपण सामुदायिक स्वाध्याय करत आहोत आणि कुंदकुंदांच्या गाथेला निमित्त करून माझ्या कंठओष्ठ चालूचा व्यापार, बोलण्याचे भाव आणि याच्या निमित्तामध्ये इथे असणाऱ्या भाषा वर्णा शब्दरूपाने परिणत झाल्या आणि ते शब्दरूपाने परिणातून काढले, तुमच्या कर्णेंद्रियापाशी येऊन पोहोचले. मग आता हे शब्द तुम्ही कानाने ऐकत असताना तुमच्या ज्ञानामध्ये हे शब्द मी ऐकतो हा भाव आहे का ते शब्द मी ऐकतो,
हे शब्द तर हे शब्द मी ऐकतो का ते शब्द ऐकतो, मग कोणता भाव आहे? हा भाव आहे. म्हणजे याला म्हणायचं प्रत्यक्ष. ज्या ज्ञानामध्ये हाचा भाव आहे त्या ज्ञानाला म्हणतात प्रत्यक्ष. समजा आपण घरी येताना काय झालं, कपाटाला कुलूप लावून चावी येताना विसरले आणि काय झालं तर शास्त्राला बसलो, तेवढ्यात काय झालं, ती चावी तो तेचा भाव आहे, त्याला परोक्ष. शब्द नाही तुमच्यामध्ये, पण त्या ज्ञानामध्ये म्हणजे प्रत्यक्ष आणि परोक्षमध्ये हे फरक जाणून घ्या. मग मी पदार्थाला जाणत असताना तो ते म्हणून जाणतो का हा म्हणून जाणतो, याच्यावरती मी माझ्या आत्म्याला प्रत्यक्ष जाणलं का परोक्ष जाणलं, दुसऱ्याला विचारण्याची आवश्यकता नाही. सुदर्शनजी, तुम्ही भोजन केलं, गुलाबजामुन खाल्ले, मला विचारलं आळंदकर मी काय खाल्लं सांगा म्हणलं तर चालतं का तसं? कुणाला समजणार? तुम्हालाच. तुम्ही गुलाबजामुन तर खाल्लेलं त्याला समज, मला विचारलं तर नाही चालणार. तसं मी माझ्या स्वतःच्या आत्म्याला जाणलेलं आहे, दुसऱ्याला विचारायला जाऊ नका. कारण तुमचं स्वतःचं प्रामाण्य तुम्हाला आवश्यकता आहे. नाही, केवली भगवान सांगतील तुम्ही सम्यक दृष्टी झाला तेव्हा मी सम्यक दृष्टी. केवली भगवान तुम्ही मिथ्या दृष्टी आता ते सांगतील का तुम्हाला सम्यक दृष्टी झाला म्हणून? तुम्ही जेव्हा पर्यायामध्ये सम्यक दर्शन रूपाने परिणत झाला तेव्हा केवलीच्या ज्ञानात धडकणारा तुम्ही सम्यक दृष्टी झाला. मग ते दिव्यधुनीच्या द्वारे सांगणार. म्हणजे इथे कसं आहे, कोणी ईश्वराने सांगितलं म्हणून तुम्ही सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी नाही. तुमची स्वतःची परिणती जशी असेल तशी केवळ ज्ञानामध्ये धडकते आणि ती केवळ ज्ञानी जाणून सांगतात. आरसा आहे. मग एखादा आपला मुलगा आरसा, त्याला कराटे शिकायचे, तो कराटे शिकण्यासाठी बाहेर जातो क्लासमध्ये. घरी येऊन काय करतो, आरशासमोर ॲक्शन करतो. त्यांनी ॲक्शन केलं तर आरसा दिसणार का आरसा दाखवणार त्याने ॲक्शन केलं नाही? तेव्हा बाहेर मुलगा करेल तेव्हा तिथे ॲक्शनची रिॲक्शन येणार आहे. नाही ॲक्शनच केलं तर रिॲक्शन कुठली येणार तिथं? मग तसं तुम्ही ॲक्शन केले तर ती केवळ ज्ञानामध्ये रिॲक्शन येणार आहे. आणि तुम्ही नाही केलं तर केवळ ज्ञानी सांगावं ना मी सम्यक दृष्टी म्हटलं तर चालत नाही. म्हणून आचार्य म्हणतात आकुलता होऊ नका, व्याकुल नका. केवलीच्या ज्ञानाचा विषय आपल्या ज्ञानाचा विषय, केवलीची ज्ञान प्रत्यक्ष आहे, आपली प्रत्यक्ष आहे. त्यांची अतींद्रिय आपली ज्ञान अतींद्रिय आहे आणि त्यांचं सुख पण अतींद्रिय आणि आपलं सुख पण अतींद्रिय आहे. डोक्यावरचा उद्देश संपला. एवढे आचार्य आपल्याला हलके करतात. म्हणजे आचार्य काय करतात, हस्तावलंबन देऊन वरती काढतात. चिखलामध्ये एखादा मनुष्य फसलेला आहे, तो सांगतो बाबा मला चिखलातून काढा काढा. एक मनुष्य काय करतो, चिखलामध्ये त्याला दाबतो. तो म्हणतो ना चिखलातून काढा, त्याला चिखलात दाबू लागतो. मग इथे आचार्य काय म्हणतात, मग तुम्ही चिखलामध्ये फसलेल्या जीवाला हस्तावलंबन आचार्यवरती काढतात. आम्ही अज्ञानी काय करतो, तुम्हाला अनुभव होत नाही, सम्यक चिखलात बुडत होता. अरे तुम्ही हस्तावलंबन वरती काढा की, आचार्य सांगतात. मग आचार्य हस्तावलंबन देऊन आपल्याला चिखलातून मिथ्यात्व काढून सम्यक दर्शन प्राप्त करायला लावतात. मग अज्ञानी काय करतो, तुम्हाला होत नाही, होणार नाही, करणार नाही, अमुक. मग ते चिखलामध्ये तुम्ही राहावा. म्हणजे आचार्य म्हणतात तुम्हाला जर हस्तावलंबन देऊन होत नसेल त्याला ऋतूच नका चिखलामध्ये. तो प्रयत्न करून का होईल, आपोआप निघेल. आणि तुम्ही त्याला आतच जास्त दाबत गेला
तर तो परी कधीही निघणार नाही. म्हणून आपण वक्ते म्हणा, ज्ञानी व्हा, हस्ताळमधून लोकाला उचलून घ्या. मी रागी द्वेषी आहे, होतेच रागद्वेष, घाबरू नको. काय रागद्वेष होतात, घाबरू नको. रागद्वेषाला नष्ट करायचं आहे हे पण विचार कर. पण रागद्वेष जर माझा स्वभाव असला असता तर सिद्धामध्ये सुद्धा रागद्वेष दिसायला पाहिजे. मग पर्यायामध्ये रागद्वेष सर्व नष्ट का झाले? कार्यरूपाने काही काळ रागद्वेष दिसत होते, नाही असं नाही. ओल्या लाकडाचा अग्नी होता. जेवढी लाकडं ओली होते तोपर्यंत तो अग्नी पेटून लाकडाला जाळत होता. लाकूड जळून अग्नी उत्पन्न होत होतं, पाणी जळून धूर उत्पन्न होत होता. ओल्या लाकडामध्ये लाकूड जळून अग्नी उत्पन्न होतो आणि तो अग्नी पाण्याला जाळतो तेव्हा धूर उत्पन्न होतो. मग समजा एक 6 फूट लाकूड आहे, त्याला 2 फूट लाकूड वल्लं होतं, तिथे धूर आणि अग्नी दोन्ही आले. चौकाच्या वेळेला कोळसे पेटवतात, धूर येतो. एकदा कोळसे पेटल्यानंतर धूर आहे का? मग अग्नीच्या स्वभावात धूर आहे का? तसं आपल्या जीवाच्या स्वभावामध्ये क्रोधादी कशा नाहीतच. हे श्रद्धान करा, ज्ञानात निर्णय करा. मग माझ्यामध्ये क्रोधादी कशाय नाही, मग रागद्वेष करत बसू नका सारखं. क्रोधादी कशाय पर्यायामध्ये होतात, पण त्याला तुम्ही त्रिकालवरती स्वभाव मानून बसला तेव्हा आचार्य सांगतात हा तुझा स्वभाव नाही. उद्गलाचा स्वभाव स्पर्श रस गंध वर्ण, जीवाचा स्वभाव ज्ञान दर्शन चारित्र सुख वीर्य. आता या दोघा स्वभावामध्ये क्रोध कुणाचा स्वभाव आहे? उद्गलाचा आहे, जीवाचा आहे. मग आता कुणाचा आहे? मग आचार्य म्हणतात क्रोधाची कान क्रोधच आहे, जीव नाही, पुद्गल पण नाही. जी आपल्या पर्यायामध्ये उत्पन्न होत असताना सुद्धा त्याला त्रिकालवरती स्वभाव मानू नका. क्षणिक आहेत हे स्वीकार करा. पर्याय दृष्टीने रागद्वेष परिणाम माझ्यात झाले, माझेच आहेत, पण ते क्षणिक आहेत, शाश्वत नाही. पण क्रोध मान माया लोभ होत असताना, क्रोध मान माया लोभ या 4 कसे आपल्या स्वतःला जाणतेत का? मी क्रोध आहे, मी मान आहे, मी माया लोभ जाणतात का? क्रोध कोणाला जाणतो का? म्हणून लोक काय म्हणतात, पूर्वीचे लोक क्रोधामध्ये मनुष्य आंधळा होतो. क्रोधामध्ये म्हणजे समोरला आई आहे का, वडील आहे का, भाव कोणाला काही दिसत नाही, पण ते तर क्रोध करत असतं. याचा अर्थ क्रोधामध्ये ज्ञान जागृत नसतं. आंधळामध्ये म्हणजे हे क्रोध मान माया लोक स्वतःला कधी जाणत नाहीत. आणि जे ज्ञान जाणतं त्याच्यामध्ये क्रोध मान माया लोभ नाही. हे स्वपराचं भेद विज्ञान करा. ज्ञान क्रोधाला जाणतं पण ज्ञानामध्ये क्रोध नाही. ज्ञान मान माया लोभाला जाणतं पण ज्ञान सर्वामध्ये जाणणे मात्र एक स्वभाव ज्ञानाचा देखील सुटला नाही. म्हणून त्या क्रोधादी कशारूप परिणती होत असताना सुद्धा त्या सर्व अवस्थेमध्ये जो जाणणारा जो स्वभाव आहे तेवढाच माझा आत्म्याचा त्रिकालवरती शाश्वत शुद्ध स्वभाव आहे. हे भेद विज्ञान करा. जे विभावामध्ये स्वभावाचा निर्णय करा. काय करायचं म्हणतो? बरं, आता आपण काय करायचं मग? म्हणजे चालू द्यायचं का बंद करावं? नाही म्हणजे आपण तिथं पुढे जायचं का तर त्यांनी बोलायला गेले ना तर मी तर बरं ठीक आहे. मग म्हणजे आचार्य काय सांगतात की क्रोध मान माया लोभ हे आपल्या स्वतःला जाणत नाही. कारण का? ज्ञानाचा धर्म स्वपर प्रकाशी आहे.
तसं क्रोधादी कषाय स्वतःलाही जाणत नाहीत आणि ज्ञानालाही जाणत नाही. आणि ज्ञान क्रोधादी कषायाला जाणत असताना ज्ञान क्रोध कषायरूप परिणमन करत नाही, ज्ञान ज्ञानरूपच राहतं. म्हणजे एक जाणणे मात्र जो माझा स्वभाव आहे, जाणणे पाहणे मात्र, आणि ज्ञानामध्ये सोपर प्रकारची धर्म असल्यामुळे ज्ञान आपल्याला पण जाणतं आणि ज्ञान क्रोधाला जाणतं. आपल्याला भांडणं सुरू झाली, जोरात भांडणं सुरू झाली, क्रोधाची परिणती जास्त दिसत आहे दोघांकडून, आणि भांडणं झाले, निवांत बसलो. मग क्रोधरूप परिणती करत असताना, तीव्र कशा रूपाने परिणाम करत असताना, तेव्हा आपण जाणत होतो का नाही? जाणत होतो. पण तेव्हा तिथे जाणण्याचं कार्य जाणवीत येत नाही. क्रोध करत असताना क्रोध त्या ज्ञानाला जाणत आहे, पण क्रोधाची मुख्यता आणि ज्ञानाची तिथे गौणता झाली. नंतर काय म्हणतो आपण थोड्या वेळानं, मला त्यावेळेला एवढा क्रोध यायला नको होता. तुम्ही क्रोधामध्ये जाणत होता का नाही? क्रोधामध्ये क्रोधाला जाणत होता, पण क्रोधरूप झाला का? ज्ञान ज्ञानरूपच आहे. जे असा आपला स्वभाव शाश्वत आहे, त्याचं श्रद्धान करा निश्चयने आणि व्यवहारण्याने. क्रोधादी कशाय माझेच आहेत, मीच केले आहेत, म्हणजे मी केले ते मलाच नष्ट करायचे आहेत. काय मी केलेत म्हणून मला नष्ट करायचे आहेत, पण ते क्षणिक आहेत, उत्पन्न होऊन नष्ट होतात. जे उत्पन्न होऊन नष्ट होतात तो मी नाही, आणि जो उत्पन्न पण होत नाही आणि नष्ट पण होत नाही, एक मात्र स्वभाव आहे जाणणे, तेवढाच मी एक शुद्ध आत्मा आहे. पुण्याला ज्ञान जाणतं, पापाला ज्ञान जाणतं, काळ्या वस्तूला ज्ञान जाणतं, पांढऱ्या वस्तूला ज्ञान जाणतं. पण ज्ञान त्या पुण्य पापाला जाणत असताना, काळ्या पांढऱ्या वस्तूला जाणताना ज्ञान ज्ञानच राहतं, कोणत्या वस्तुरूप होत नाही. तसं मी एक अनादि अनिधन ज्ञान मात्र स्वरूप शुद्ध आत्मद्रव्य आहे. मग अशा ज्ञानस्वरूप आत्म्याला लक्ष केल्यामुळे क्रोधादी कशाय तेवढ्या काळापर्यंत स्वयं नष्ट झाले, करावं लागलं नाही. मला क्रोधादी कशाय नष्ट करायचे आहे, मला पर्यायामध्ये शांती प्राप्त करायची आहे. दुःख आहे, काय शांत राहायचं आहे, क्रोधादी कशाय नष्ट करायचे. तुम्ही दुःखीत आहात, तुम्ही सुखी नाहीत. का बरं? शांत राहायचं आहे, लोकदी चांगलं आहे, क्रोधादी कशाय नष्ट करायचे चांगलं आहे. मी चांगले असताना सुद्धा आम्हाला दुःखी म्हणता का? मग तिथे आचार्य म्हणतात, मला शांत व्हायचं आहे, क्रोधादी नष्ट करायचं आहे. दोन्ही विचार पर्यायाचे आहेत. मग पर्यायाच्या विचाराने कधीही शांती मिळत नाही. आणि कर्तृत्वाचा भाव आहे, मला शांत बसायचं आहे, कशाय नाही करायचं आहे. मग आचार्य सांगतात, निष्कषाय स्वरूप आत्मा निरागरूप आत्म्याला जाणार, त्यावेळेला तुमचे कशाय तेवढ्या काळापर्यंत आपोआप संपलेले असतील. कार्य त्याचं नसेल तर स्वयं तुम्हाला त्या ठिकाणी शांती प्राप्त होणार आहे. म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानाने शांती होते. परवा आपण पाहिले नाही तर उदाहरण, समुद्राच्या किनारी जहाज आले, कावळा येऊन त्याच्यावरती बसला आणि ती जहाज पुढे निघून गेली आणि पुष्कळ दूर गेल्यानंतर त्या कावळ्याला आत्ता विचार आला आपल्याला उडून जायला पाहिजे. मग तो कावळा त्या जहाजावरून उडतो, बाजूला सगळीकडे फिरतो परिघावरती, फिरून फिरून त्याचे पंख थकायला येतात, तेव्हा तो काय करतो, परत जहाजावर येतो आणि परत बसतो आणि परत जातो. शेवटी काय त्याला
परिघावर तुम्ही किती पण फिरा, पण केंद्रामध्ये आल्यानंतर शांती मिळणार आहे. मग त्या झाजेच्या ठिकाणी आपला शुद्ध आत्मा तो आहे परिघ, केंद्र. इकडे तिकडे पुण्य पापाकडे फिरता ते परिघ आहे. जी अशा प्रकारे आपल्या पर्यायाला आपल्या स्वतःच्या आत्म्याकडे लावण्याचा प्रयत्न करा. तर पर्यायामध्ये एक कार्य स्वयं होणार आहे, कराच नाही. पण पांढरा पडदा आहे, पांढऱ्या पडद्यावरती पांढरा प्रकाश टाकला तर तर रिफ्लेक्शन येणार आहे का ये म्हणून सांगावं लागणार आहे, येणार आहे. म्हणजे विषय पांढरा आहे, पडदा पांढरा, प्रकाशाचं रिफ्लेक्शन परावर्तन आपोआप पांढरं येणार आहे. पडदा पांढरा आहे, प्रकाश लाल आहे, रिफ्लेक्शन लाल येणार आहे. पडदा लाल आहे, पिवळा प्रकाश आहे, रिफ्लेक्शन वेगळंच येणार आहे. मग तसं जिथे आपला स्वतःचा देहरूपी देहालामध्ये असणारा कारण परमात्मा निश्चय दृष्टीने जो शुद्ध आहे त्याचं ध्यान करा, विचार करा. पर्यायामध्ये तुमच्यावरची शांती, निराकुलता आपोआप प्राप्त होते. पण ती प्राप्त होण्यासाठी देवगुरु शास्त्र यांच्या सानिध्यात गेलं पाहिजे, त्यांचा उपदेश ऐकला पाहिजे, ते ऐकून धारणेमध्ये ठेवलं पाहिजे, अणुप्रेक्षा केली पाहिजे, वारंवार चिंतन मनन केलं पाहिजे. आणि सामायिकच्या वेळेला दिवसातून एकदा तरी सामायिक करण्याचा प्रयत्न केला तर नियमाने काय होतं, त्याची उपलब्धी होते. लोकवारामध्ये काय म्हणतो, केल्याने होते रे अधिक केले पाहिजे. कण रगडीता वाळूचे तेलही गळे, चणे खावे लोखंडाचे तेव्हा देव पण. मग ती पुरुषार्थाला नेते. ते जी तुमची क्रमणित पर्याय असताना सुद्धा तुम्हाला पुरुषार्थ करावा लागेल आणि पुरुषार्थाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. म्हणून मग इथे आचार्य सांगा की काही घाबरू नका, केवळ ज्ञानाने तुमच्या ज्ञानामध्ये जाणण्यामध्ये काहीही फरक नाही. बाकीची चर्चा आता उद्याच्याला पाहूया. माताजी असेल तर मग त्यांचं असेल तर त्यांचं उद्या त्यांचं प्रवचन चालेल. एक परम पूज्य निज शुद्धात्म द्रव्य आहे, स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञान दर्शन आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे, स्वयं परिपूर्ण आहे. जन्म मरणाने रहित आहे, निष्कषाय स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्धात्म द्रव्य आहे. शांति शांति शांति. विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे संवसावनं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे संवसावनं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे संवसावनं.
विसर्जन. ज्यावाणी ते ज्ञान ते तुझे लोकालो, तो वाणी मस्तक नमो सदा देतमुदो. देव भज अनंत नित गुरुदेव निर्गम, दयाधर्म पालो सदायनी मुक्तिका कन्न. सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, चोईसो भगवान की जय, अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय. स्वशुद्धात्म तत्व की जय.